नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, प्रजनन क्षमता ही प्रत्येक सजीवाला निसर्गाकडून मिळालेली एक अद्भुत देणगी आहे। पृथ्वी तलावरती आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे। मानवी जीवनाचा ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला लग्न झाल्यानंतर बहुतांश दाम्पत्यांना वेध लागतात ते आई बाबा होण्याचे म्हणजे संततीचे। बहुतांश वेळेला प्राकृतिक वेळेमध्ये साधारणपणे गर्भधारणा होऊन निरोगी सुदृढ संतती जन्मालाही येते, परंतु काही वेळेला काही अपरिहार्य कारणांमुळे गर्भपातही करावा लागतो। प्रेक्षक हो, गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा आहे, परंतु काही वेळेला काही अपरिहार्य कारणामुळे जर गर्भपात करावा लागला तर त्यासाठी कायद्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत। मग अशा वेळेला ज्या वेळेला बाळामध्ये व्यंग निर्माण असते किंवा पुढे जाऊन मातेच्या आणि बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो, अशा वेळेला गर्भपात करण्यासाठी कायद्याने परवानगी दिलेली आहे। त्यामध्ये बऱ्याचशा सुधारणाही वेळेनुसार झालेल्या आहेत। त्यामुळे गर्भपात कधी करावा, कोणत्या कालावधीमध्ये करावा, त्याचप्रमाणे गर्भपात करण्यासाठी कोण योग्य आहे, त्याची कायदेशीर तरतूद काय आहे, कोणकोणते फॉर्म्स किंवा डॉक्युमेंट्स त्यासाठी लागतात, या सगळ्याची माहिती आपण आजच्या भागामध्ये करून घेणार आहोत। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे गर्भाच्या विसंगतीसाठी 24 आठवड्यावरील गर्भपात। विषय पुन्हा एकदा सांगते, गर्भाच्या विसंगतीसाठी 24 आठवड्यांवरील गर्भपात। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत जे हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर विजय कल्याणकर सर। नमस्कार सर। नमस्कार। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। आभारी आहे। प्रेक्षक हो, सरांचा थोडक्यात परिचय करून देते। डॉक्टर विजय कल्याणकर सर, आपण सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व प्रसूती रोग तज्ञ आहात। ग्रँट मेडिकल कॉलेज व सर जे हॉस्पिटल मुंबई येथे आपण प्राध्यापक म्हणजेच प्रोफेसर या पदावरती कार्यरत आहात। स्त्रीरोग व प्रसूती या विषयावर सरांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर पब्लिकेशन झालेले आहे। सरांना या क्षेत्रातील एकूण 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे। चला तर मग प्रेक्षक सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला। आजचा आपला विषय आहे गर्भाच्या विसंगतीसाठी 24 आठवड्यावरील गर्भपात आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर विजय कल्याणकर सर। सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये। धन्यवाद मॅडम। सर, आपण बघतो की हल्लीच्या धकाधकीच्या काळामध्ये बदललेली जीवनशैली आहे, आहार विहार आहे, सतत बैठी जीवनशैली आहे, त्यामुळे स्त्रियांना बऱ्याचशा वेळेला एक गर्भपातासारख्या विषयाला सामोरे जावे लागते किंवा गरज नसताना सुद्धा किंवा बऱ्याच वेळेला गरज असताना व्यंग्य वगैरे असेल तर अशा गोष्टींसाठी गर्भपात करणे हे सल्ला दिला जातो। तर गर्भपात कायदा 1971 आणि सुधारित कायदा याची पार्श्वभूमी काय आहे याबद्दल आम्हाला अधिक माहिती सांगाल का? सर्व श्रोत्यांना नमस्कार। सर्वप्रथम गर्भपात आणि विशेष करून विसंगती असलेले गर्भपात याच्याविषयी ह्या महत्त्वाच्या विषयी आज सह्याद्री दूरदर्शनतर्फे या विषयाला महत्त्व देऊन हा विषय आज चर्चेसाठी घेतला, याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे। साधारण 1971 साली पहिल्यांदा गर्भपात कायदा हा कार्यान्वित करण्यात आला। त्यावेळेला त्याचा उद्देश होता लोकसंख्या नियंत्रण, परंतु आता त्याला 50 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे। वेळेनुसार परिस्थितीनुसार काही गोष्टी बदलत गेल्या, काही नवीन प्रश्न पण निर्माण झाले आणि त्याला अनुसरून जास्तीत जास्त स्त्रियांना या गर्भपात कायद्याचा फायदा व्हावा, त्याची व्याप्ती वाढावी, हा एक चांगला उद्देश, संवेदनशील उद्देश ठेवून आपण सुधारित गर्भपात कायदा हा 2021 साली नव्याने आणलेला आहे।
तर आता सुरुवातीला जो 71चा कायदा होता याच्यामध्ये स्त्रियांना गर्भपाताचा अधिकार काही ठराविक विशिष्ट परिस्थितीमध्ये दिला होता, ज्याला ग्राउंड्स ऑफ MTP असं म्हटलं जातं. जसं की आता उदाहरणार्थ एखाद्या आजारामध्ये स्त्रीला जर तो गंभीर आजार आहे, एखादा हृदयाचा आजार आहे ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सी ही धोकादायक राहू शकते, तर त्यामध्ये गर्भपात करायचा अधिकार होता. त्यानंतर एखादा गर्भ जर आपण गर्भपात नाही केला तर त्याच्याने आईच्या जीवाला धोका संभवतो, अशा परिस्थितीमध्ये आपण गर्भपात करू शकत होतो. बरोबर. त्यानंतर जर बाळामध्ये मोठ्या तीव्र स्वरूपाचं जर व्यंग असेल तर अशा परिस्थितीमध्ये गर्भपात करू शकत होतो. त्यानंतर जर एखादा गर्भ जर बलात्कारामुळे किंवा जबरदस्तीच्यामुळे जर तो गर्भ राहिलेला असेल तर त्याचा मानसिक आघात होतो, त्यामुळे त्याच्यामध्ये पण आपल्याला गर्भपात करायचा अधिकार होता. आणि अजून एक ग्राउंड असं होतं की फेलियर ऑफ कॉन्ट्रासेप्शन. याचा अर्थ असा होतो की जो काही गर्भनिरोधक वस्तू वापरलेली आहे ती निकामी झाली किंवा ती फेल गेली आणि ह्याच्यामुळे जर गर्भधारणा राहिली तर विवाहित स्त्रिया व तिच्या नवरा यांना अशा प्रकारचा गर्भपात करायचा अधिकार दिलेला होता. तर आता जसं जसं कालावधी बदलत गेला त्यानुसार याच्यामध्ये काही चेंजेस करणं हे आपल्याला आवश्यक वाटलं आणि त्यानुसार 2020 मार्चमध्ये हा नवीन सुधारणा कायदा करण्यासाठी एक बिल लोकसभेत आलं. त्यानंतर ते 2021मध्ये राज्यसभेत आलं आणि 2021मध्ये हा सुधारित कायदा त्याच्यामध्ये आलेला आहे. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं त्याच्यात काय बदल झालेले आहेत याच्याविषयी आपण अजून चर्चा करू. नक्कीच. धन्यवाद. प्रेक्षक हो, सरांनी सांगितल्याप्रमाणे 1971 साली गर्भपाताचा कायदा हा अस्तित्वात आला. त्याच्यानंतर वेळेनुसार त्याच्यामध्ये बदल होत गेले. ज्याप्रमाणे बाळामध्ये जर तीव्र व्यंग असेल किंवा मातेला जर धोका होत असेल किंवा बलात्कारासारख्या अपघातांमध्ये जर मुलगी गरोदर राहिली तर अशा वेळेला तिला प्रोटेक्शन म्हणून गर्भपात केला जायचा. परंतु त्याच्यामध्ये 2021च्या कायद्यानुसार बऱ्याचशा सुधारणा केल्या गेलेल्या आहेत. तर सर, या सुधारणा कशा प्रकारच्या आहेत? सुधारणा अशा आहेत की पूर्वी आपल्याला साधारणतः 20 आठवड्यापर्यंत गर्भपात करायचे अधिकार होते, परंतु आता काही विशिष्ट परिस्थितीमध्ये ते 20च्या नंतरही म्हणजे 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करायचे अधिकार मिळालेले आहेत. आणि 24 आठवड्याच्या नंतर पूर्वीच्या कायद्यानुसार अत्यंत आईच्या जीवाला जर धोका असेल अशा परिस्थितीमध्येच ते गर्भपात केले जात होते. परंतु आता जर बाळामध्ये तीव्र स्वरूपाचं व्यंग असेल ज्याच्यामुळे जीवन सुसंगत राहू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये किंवा जर एखादं बाळ जन्माला आल्यास त्याच्यावरती शारीरिक किंवा मानसिक विकृती अशा प्रकारे गंभीर स्वरूपामध्ये डेव्हलप होईल की त्याचे जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये तीव्र स्वरूपाचं अपंगत्व येईल, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गर्भपात करायचे अधिकार मिळालेले आहेत. आणि हे 24 आठवड्यानंतर आपण करू शकतो आणि त्याला अपर लिमिट किंवा किती कालावधीपर्यंत गर्भपात आपण करू शकतो याला लिमिट नाही ठेवलेली आहे. तर तुम्ही अगदी हायर लिमिटपर्यंत पण त्याच्यामध्ये आपल्याला जायचा अधिकार आहे. फक्त आईची सुखरूपता आणि सुरक्षितता याचा विचार नक्की केला जातो त्याच्यामध्ये. आता आधीच्या कायद्यामध्ये 12 आठवड्यापर्यंत एका डॉक्टरची संमती लागायची आणि 12 ते 20 आठवड्यामध्ये 2 डॉक्टरांची संमती लागायची. तर आता नवीन कायद्यामध्ये 20 आठवड्यापर्यंत एका डॉक्टरची संमती लागते आणि 20 ते 24साठी मात्र 2 डॉक्टरांची संमती लागते. आणि 24 आठवड्यानंतर तर आता वैद्यकीय मंडळ किंवा मेडिकल बोर्ड अशी नवीन रचना ह्या सुधारित कायद्यामध्ये आलेली आहे. आणि त्यानुसार आपण ते मेडिकल बोर्ड जे काही व्यंग असेल त्याचा अभ्यास करून त्याच्यावरती एकमताने निर्णय घेतं आणि मग ती प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची का ती गर्भपात करायचा याचा सर्वानुमते निर्णय घेतला जातो. बरोबर.
प्रेक्षक हो, गर्भधारणा झाल्यानंतर साधारणपणे 1.5 महिन्यामध्ये पहिली कन्फर्मेशन स्क्रीनिंग म्हणजे सोनोग्राफी केली जाते आणि त्यानंतर 20व्या आठवड्यामध्ये ॲनॉमली स्कॅनिंग म्हणजेच व्यंग तपासण्यासाठी चाचणी केली जाते. 20व्या आठवड्यानंतर जर समजा बाळामध्ये काही व्यंग असेल तर तुम्ही 20 पासून सुधारित कायद्यानुसार 20व्या आठवड्यापासून पुढे कधीही गर्भपात करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे पुढे जाऊन बाळाला भविष्यामध्ये काही धोके निर्माण होऊ नयेत किंवा त्याचं आयुष्य हे सुस्थितीत राहावं म्हणून ह्या कायद्यामध्ये नवीन तरतूद करण्यात आलेले आहेत. तर सर 20 ते 24 या कालावधीमधील गर्भपातासाठी कोण कोण महिला पात्र असतात? अच्छा, त्याच्याविषयी आपल्याला माहिती हवी आहे, मी सांगतो. हे मी आता स्क्रीनवर दाखवलेलं आहे ते गॅझेट ऑफ इंडिया किंवा राजपत्र आहे, ज्याला अनुसरून आपण हे नवीन झालेल्या बदलानुसार हे गर्भपात करतो. एक 7 विशिष्ट परिस्थिती अशा दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला 20 ते 24 आठवड्यामध्ये आता गर्भपात करायची अनुमती मिळालेली आहे. याच्यामध्ये बलात्कारामुळे झालेली गर्भधारणा जी आहे ती आता 20 ते 24मध्ये आपण करू शकतो. ती आधी आपण 20च्या आधीच करू शकत होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पौगंडावस्थेमध्ये जर गर्भधारणा राहिलेली आहे, वय वर्ष 18पेक्षा कमी असताना, जेव्हा मायनर असं आपण कायद्याच्या दृष्टीने समजले जातो, अशा परिस्थितीमध्ये जर गर्भधारणा राहिलेली असेल तर त्याच्यात पण आपल्याला अधिकार आहे. त्यानंतर गर्भधारणा जर राहिलेली असेल आणि एखाद्या स्त्रीचा नवऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला किंवा फारकत झाली किंवा आताच्या परिस्थितीमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये पण काही लोक राहतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांच्यामध्ये पटत नसेल परंतु ती ऑलरेडी तिला आहे, गर्भवती आहे, तर अशा परिस्थितीत जर तो गर्भपात करायचा असेल तर त्याला पण आपल्याला आता स्त्रियांना अधिकार मिळालेले आहेत. त्यानंतर शारीरिक किंवा मानसिक व्यंग जर असेल गर्भवती स्त्रीला तर तो जो डिसॅबिलिटी ॲक्ट आहे 2016चा, त्याच्यामध्ये जे नमूद केलेल्या ज्या शारीरिक व्यंग आहेत ते जर असतील तर अशा परिस्थितीमध्ये पण आपण आता गर्भपात करू शकतो. मानसिकरित्या विकलांग जर असेल एखादी गर्भवती तर त्याच्यामध्ये पण आपण गर्भपात करू शकतो 20 ते 24 आठवड्यामध्ये. त्यानंतर जसं मी बोललो की जीवनाशी सुसंगत नसेल अशा प्रकारची तीव्र स्वरूपाचं जर व्यंग असेल किंवा मूल जन्माला आल्यास त्याला शारीरिक किंवा मानसिकरित्या परिणाम होईल इतकं सिरियस किंवा तीव्र स्वरूपाचं जर गंभीर स्वरूपाचा जर तो व्यंग असेल तर त्या परिस्थितीमध्ये पण आपण हा गर्भपात करू शकतो. आणि हा जेव्हा कायदा होत होता त्यावेळेला कोविडचा काळ चालू होता आणि त्या कोविडच्या काळामध्ये अशा काही कोर्ट केसेस आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये गर्भपात आम्हाला करता आला नाही, कोविडचा काळ चालू होता म्हणून आम्हाला परवानगी देण्यात यावी. म्हणून अशा जर काही नैसर्गिक आपत्ती असेल ज्याच्यामध्ये शासनाने ती नोटिफाय केलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये पण आपल्याला हा गर्भपात करायचा अधिकार आहे. आणि हे जे विशिष्ट परिस्थिती ह्याच्यामध्ये सुधारित केलेल्या आहेत हे आपल्याला आलेले वेगवेगळे अनुभव, कारण 20 आठवड्याच्या नंतर पूर्वी उच्च न्यायालयामध्ये जाऊन याची दाद मागावी लागायची. खालचे कोर्ट जे आहेत त्यांना त्या न्यायालयांना हे कायद्याच्या बाहेर असल्यामुळे त्यांना ते अधिकार नव्हते. त्याच्यामुळे किमान उच्च न्यायालयामध्ये आपल्याला याच्यासाठी रिट पिटिशन दाखल करावं लागत होतं. आणि महाराष्ट्रात अशा प्रकारची उपलब्धता ही 4-5 सिटी जर सोडल्या तर ती अधिक सिटीमध्ये नाही आहे. आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्त्रियांना ह्याचा लाभ व्हावा. आणि काही ॲक्टिव्हिस्ट आहेत जसे आमचे मित्र डॉक्टर निखिल दातार आहेत, यांनी अनेक केसेसमध्ये याच्यामध्ये लोकांना याचा फायदा व्हावा ह्या दृष्टीने त्यांनी पण प्रयत्न केलेले होते आणि म्हणून ही सुधारणा करण्यात आलेली आहे. इतरही काही ॲक्टिव्हिस्ट आहेत. तर आता आपल्याला ह्या 20 ते 24 आठवड्याचा ह्या जो कालावधी आहे याच्यामध्ये पूर्वीची फॅसिलिटी उपलब्ध नव्हती तर तो अधिकार आता स्त्रियांना मिळालेला आहे. ओके प्रेक्षक ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर
प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत गर्भाच्या विसंगतीसाठी 24 आठवड्यावरील गर्भपात या विषयावरती. प्रेक्षक हो, पुढे जाण्यापूर्वी या विषयावर जर तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असतील किंवा गर्भपाताविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत. जे हॉस्पिटल हॉस्पिटल मुंबई येथे तुम्ही ही माहिती मिळवू शकता. त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत @GGMC ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड सर जे हॉस्पिटल. कॉन्टॅक्ट डिटेल्स OPD नंबर 18. फोन नंबर्स आहेत 022 23 73 55 55. दुसरा नंबर आहे 022 23 22 22 55. ईमेल ID करूनही तुम्ही त्याच्यावरून डिटेल्स घेऊ शकता. त्यासाठी ईमेल ID आहे obgyggmcjjh@gmail.com. आपण चर्चेला पुढे वळूया. सर, आपण गर्भपाताबद्दल चर्चा करत आहोत, मेडिकल ॲबॉर्शनबद्दल बोलत आहोत. तर ज्या वेळेला 24 आठवड्यांचा गर्भपात करण्याची वेळ येते त्यावेळेला त्याच्यासाठी काही बोर्ड किंवा कमिटी किंवा एक वैद्यकीय सल्लागार कमिटी वगैरे असते का? तर ते मेडिकल बोर्डचं काम काय आहे आणि ही कमिटी कशी कार्यरत असते? या नवीन सुधारित कायद्यामध्ये सेक्शन 2C सेक्शन 3 मध्ये 2C आहे. याच्या अंतर्गत वैद्यकीय मंडळ स्थापन केलं जातं आणि स्त्रीरोग प्रसूती विभागाचे जे प्राध्यापक असतात हे त्या वैद्यकीय मंडळाचे नोडल ऑफिसर म्हणून काम करतात. आत्ताच मॅडम तुम्ही जे नंबर्स दिलेले आहेत तर तिथे तो नुसतीच त्यांच्याकडून त्या फोन नंबरवरनं किंवा त्या ईमेलवरनं माहिती नाही मिळणार. तर तुम्हाला जर अशा प्रकारची उपलब्धता हवी असेल, ही सेवा उपलब्ध करून घ्यायची असेल तर त्यांना तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पण आहे. तर प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचं वैद्यकीय मंडळ स्थापन करायला पाहिजे असं ह्या कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि मुंबई शहर व उपनगरे याच्यासाठी ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सर जे हॉस्पिटल इथे हे वैद्यकीय मंडळ आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी ते वेगळं आहे. म्हणजे पालघरसाठी पालघरला आहे, रायगडसाठी रायगडमध्ये तिकडे आहे, ठाण्यासाठी ठाण्यामध्ये आहे. तर जे मी सध्या मुंबईमध्ये कार्यरत असल्यामुळे तुम्हाला मी ह्याच्याविषयी माहिती देतोय की मुंबईमध्ये ते सर जे हॉस्पिटल येथे हे मेडिकल बोर्ड आहे आणि याचा प्रचार व प्रसार व्हावा ह्याच्यासाठी आम्ही याची माहिती वेबसाईटवरती टाकलेली आहे, संकेतस्थळावर टाकलेली आहे, रुग्णालयाच्या पण, कॉलेजच्या पण, इंस्टाग्रामवरती पण आहे किंवा इतर जी काही सामाजिक माध्यम आहेत जसं फेसबुक आहे याच्यावरती पण ही माहिती दिलेली आहे. प्रेक्षक सरांनी स्क्रीनवरती तुम्हाला नंबर्स वगैरे दिलेले आहेत. तर तुम्ही त्याच्यावरती फोन करून किंवा ईमेल करून माहिती प्रत्यक्षात घेऊ शकता. त्याचप्रमाणे सर जे हॉस्पिटल मुंबई येथे जाऊन त्याविषयी डिटेल माहितीही करून घेऊ शकता. सर, मुंबईप्रमाणे सर आपण मुंबईमध्ये कार्यरत आहात, बऱ्याच वर्षापासून आपण इथे काम करताय. तर मुंबईमध्ये अजून कुठे हे सेवा उपलब्ध आहे का? किंवा जे हॉस्पिटलमध्ये जर सेवा घ्यायची असेल तर त्याची प्रोसिजर कशी असते? सर्वप्रथम हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे इथे मुंबई शहर व उपनगर येथील जे काही रुग्ण असतील त्यांनी त्यांचं आधार कार्ड घेऊन इथे यायचं असतं आणि ह्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला तिथे भेटून त्यांचे जे काही रिपोर्ट्स असतील त्यांच्याकडे किंवा एखादा संदर्भपत्र असेल एखाद्या डॉक्टरांचं तर ते घेऊन येऊन ते जी काही बाळामध्ये विसंगती आहे तर त्याच्याविषयी आपल्याला डॉक्टरांना भेटून ती माहिती द्यायची आहे. आणि मग त्याच्यासाठी एक मंडळ स्थापन आहे. हे मंडळ जे आहे याच्यामध्ये किमान डॉक्टर्स जे असतात त्याच्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ असतात, बालरोग तज्ज्ञ असतात आणि सोनोग्राफीचे डॉक्टर त्याच्यातले जे तज्ज्ञ आहेत ते असतात. हे तर किमान असतात. ह्या 3 जे आहेत हे 3 तज्ज्ञ हे किमान असतात. ह्याच्या व्यतिरिक्त ज्याप्रमाणे विकृती आहे किंवा विसंग आहे किंवा बाळामध्ये जे काही व्यंग आहे त्याच्याशी संबंधित जे डॉक्टर असतात तर त्यांना त्याच्यामध्ये आपण समाविष्ट करून घेतो. मी सांगितल्याप्रमाणे जसं मी तर तुम्हाला हृदयाचं उदाहरण दिलं होतं की बाळाच्या हृदयामध्ये जर आतमध्ये जर व्यंग असेल तर मग त्याच्यासाठी कार्डिओलॉजिस्ट किंवा कार्डियक सर्जन यांचं पण मत घेतलं जातं. आणि ही जी टीम आहे याला आपण वैद्यकीय मंडळ म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये मेडिकल बोर्ड म्हणतो. ही त्या कालावधीचा गर्भ पाडण्यामध्ये जी
सुरक्षितता आहे त्याला महत्त्व देऊन ते सुरक्षित आहे याची खात्री करून मगच जर ते सिव्हिअर ॲनॉमली असेल तर त्याला त्या बोर्डाकडनं परवानगी दिली जाते आणि साधारणतः 3-1 दिवसाचा कालावधी आम्हाला दिला जातो. जर जे काही उपलब्ध त्यांच्याकडे तपासण्या असतील ह्या कमी पडत असतील, अधिक रक्त, लघवी किंवा सोनोग्राफी किंवा अजूनही काही जनुकीय तपासणी लागत असेल किंवा गर्भजल तपासणी लागत असेल तर आपण त्या तपासण्या करून घेतो आणि त्या रिपोर्टच्या आधारे आपण हा पुढे गर्भपात करायचा किंवा नाही ही स्त्रियाची सुरक्षितता याची दखल घेऊन त्याप्रमाणे आपण हा निर्णय घेतो आणि मग रुग्णाला जर आपण संमती दिली तर त्यांना ॲडमिट करतो आणि 5 दिवसाच्या आतमध्ये साधारणतः गर्भपाताचा कालावधी असतो. आता नवीन टेक्नॉलॉजी आहे, नवीन औषधोपचार आलेले आहेत आणि असं लक्षात आलेलं आहे की आपण थोडं वाढलेलं कालावधी जरी असला तरी सुरक्षितपणे आपण त्या औषधांचा वापर करून आपण हे गर्भपात करू शकतो. बरोबर. ज्या वेळेला व्यंगासाठी गर्भपात केला जातो किंवा शारीरिक व्यंग गर्भामध्ये दिसून येतं त्यावेळेला कोणत्या कोणत्या शारीरिक व्यंगासाठी गर्भपात करण्यासाठी तो उपयुक्त आहे किंवा ती स्त्री पात्र होते? याच्यामध्ये जर तसा अभ्यास केला तर जवळपास 70 ते 75 असे तीव्र स्वरूपाचे जे व्यंग आहेत याची एक सूची शासनातर्फे जाहीर झालेली आहे आणि ही वेगवेगळ्या सिस्टीमशी संबंधित आहेत. ही सूची मी तुम्हाला स्क्रीनवरती आता दाखवतोय. तर याच्यात इंग्रजी शब्द आहेत, मेडिकलशी संबंधित आहेत तसे ते कळायला त्याच्यामुळे थोडंसं एक सर्वसाधारण लोकांना अवघड जातं. पण आता हे मज्जातंतूशी संबंधित जर मोठं व्यंग असेल तर ते हे सगळे जे आजार आहेत हे याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. हे हृदय किंवा रक्तवाहिन्यांशी संबंधित काही मोठा व्यंग असेल तर त्याच्या संबंधी ही सगळी लिस्ट आहे. त्यानंतर स्नायूंशी संबंधित, हाडांशी संबंधित काही व्यंग असतील तर त्याच्याविषयी पण इथे ही लिस्ट दिलेली आहे. पचनक्रियेशी संबंधित काही असतील तर ते आहेत. त्यानंतर युरिनरी ट्रॅक्ट, मूत्रविकार असतील तर त्याच्याविषयी पण आहे. नंतर लंग्स किंवा चेहऱ्यावरचे काही व्यंग असतील तर अशा प्रकारचे ॲनॉमलीज असतील किंवा जनुकीय काही असेल, जेनेटिक काही असेल, क्रोमोझोमल काही असेल तर अशी ही मोठी लिस्ट आहे. साधारणतः 70 ते 75 आजार आहेत याच्यामध्ये नमूद केलेले. पण एखादा आजार ह्या लिस्टला फॉलो करेल असं काही आवश्यक नाही आहे. 2-3 गोष्टी एकत्र पण येऊन ज्याला आम्ही सिंड्रोम असं म्हणतो अशा प्रकारचं पण याच्यामध्ये कधी-कधी काही रुग्ण सापडतात आणि त्याची किती तीव्रता आहे, जगू शकतं की नाही लाईफ ह्याचा आपण विचार करतो आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये निर्णय घेत असतो. बरोबर. प्रेक्षक हो, साधारण 20व्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला ॲनॉमली स्क्रीनिंग म्हणजे बाळाची व्यंग तपासणी केली जाते त्यावेळेला विविध अवयवांची बारकाईने तपासणी केली जाते. त्याच्यामध्ये हृदय आहे, किडनी आहे, लंग्स आहे किंवा मेंदूचे आजार आहेत. या सगळ्यांचा विचार करून जर त्याच्यामध्ये काही व्यंग सापडलं तर या बाळ पुढे जगण्यासाठी इलिजिबल आहे का किंवा जन्म झाल्यानंतर बाळाला ते आयुष्य त्रासदायक होणार नाही किंवा या आजारामुळे बाळ व्यवस्थित जगू शकेल का, या सगळ्याचा विचार करून त्या स्त्रीचा गर्भपात करायचा का नाही हे ठरवलं जातं आणि त्यानुसार मग मेडिकल बोर्ड सरांनी सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय मंडळ हे प्रत्येक शासकीय हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, ती सेवा तिथे मिळू शकते. फॉर्म भरून तुम्ही हे रिपोर्ट्स वगैरे दाखवून तिथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्यांच्या सल्ल्यानुसार हा ॲबॉर्शन किंवा हे गर्भपात केलं जाऊ शकतं. सर, ज्या वेळेला गर्भपात करायची वेळ येते त्यासाठी बऱ्याच वेळेला रिपोर्ट्स मागवले जातात किंवा टेस्ट केल्या जातात. तर स्क्रीनिंग टेस्ट किंवा ब्लड रिपोर्ट्सचे कोणते कोणते असतात? बऱ्याचदा याचे निर्णय सोनोग्राफीच्या रिपोर्टवरती निर्णय घेणं बऱ्याचदा शक्य होऊन जातं. परंतु जिथे शक्य नसतं तिथे काही अधिकच्या तपासण्या जर काही लागत असतील तर तेवढ्या आम्ही करून घेतो आणि आमच्याकडे पण सोनोग्राफीच्या डॉक्टरांकडून ह्याची सोनोग्राफीची कन्फर्मेशन एकदा केलं जातं आणि मग मंडळाशी संबंधित जे काही डॉक्टर्स आहेत ते सगळे डॉक्टर्स एकत्र मिळून ह्याच्यावरती निर्णय घेतात आणि मग एक फॉर्म आहे त्याचा, फॉर्म डी म्हणतो आपण त्याला, फॉर्म डी फॉर दिल्ली. हा फॉर्म आपण भरतात. हा फॉर्म इथे दाखवावा अशी माझी विनंती आहे. हा फॉर्म याच्यामध्ये रुग्णाविषयी सुरुवातीला डिटेल्स माहिती असतात आणि मग त्याच्यामध्ये काय रिपोर्ट आहे त्याच्याविषयी उल्लेख केलेला असतो.
त्यांच्या तपासण्या जे काय केल्या आहेत त्याचा उल्लेख असतो, त्या तपासण्यांचे काय निष्कर्ष आहेत त्याचा उल्लेख असतो आणि मग शेवटी आपण तो गर्भपात अलाव करतोय का नाही करत आहे, त्याला संमती देतोय किंवा नाही आणि ते गर्भपात करायला सुरक्षित आहे किंवा नाही याच्याविषयी त्याच्यामध्ये सगळा उल्लेख करून जे काही त्या वैद्यकीय मंडळाचे सभासद असतात आणि नोडल ऑफिसर असतात या सगळ्यांची त्याच्यावरती सही असते आणि मग हा रिपोर्ट आपण त्या रुग्णाला देतो आणि हा गर्भपात जो आहे हा त्या रुग्णाला जिथे सोयीचं जातं तिथे हा गर्भपात ती करू शकते. म्हणजे असं जरुरी नाही की आता मुंबईकरता मी बोलतोय की जे हॉस्पिटलमधील वैद्यकीय मंडळाने ह्यांना परवानगी दिली तर त्यांनी जे हॉस्पिटललाच केलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही आहे. समजा ते थोडं लांब राहत असतील आणि त्यांना सोयीचा दुसरा दवाखाना असेल पण जिथे कुठे ते करत असतील तिथे सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची बघून तिथे सगळ्या फॅसिलिटीज आहेत की नाही, त्याला त्या MTP सेंटरला शासनातर्फे मान्यता आहे की नाही, अशा ठिकाणीच जिथे आपल्याला कुठलीही आपत्कालीन परिस्थिती आली, रक्त संक्रमण करायची गरज आली किंवा एखादी शस्त्रक्रिया करायची वेळ आली किंवा त्याच्याशी तज्ज्ञ डॉक्टर्स तिथे उपलब्ध आहेत अशा ठिकाणीच सुरक्षित पद्धतीने हा गर्भपात करावा असं संकेत आहेत. बरोबर. तर सर ज्यावेळेला गर्भपाताची वेळ येते त्यावेळेला तुम्ही मेडिकल बोर्डबद्दल बोललात, तर मेडिकल बोर्डसाठी गर्भपात निश्चित झाल्यानंतर म्हणजे स्क्रीनिंग झालेलं आहे, पेशंटचे रिपोर्ट्स आलेले आहेत आणि त्या स्त्रीचा गर्भपात करायचं ठरलेलं आहे, तर बऱ्याच वेळेला फक्त स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटून उपयोग नाही. तुम्ही बोललात की मेडिकल बोर्डची त्याच्यासाठी परमिशन घ्यावी लागते. तर एकदा रिपोर्ट गेल्यानंतर मेडिकल बोर्ड करून परमिशन किती दिवसात मिळू शकते आणि परमिशन मिळाल्यानंतर गर्भपात हा किती दिवसामध्ये करावा लागतो? वैद्यकीय मंडळाला जो कालावधी मिळतो काम करायचा तो साधारणतः 3 दिवसाचा असतो. जेव्हा रुग्ण येतो अर्ज करतो तर त्याला साधारण पुढे 3 दिवसामध्ये आपल्याला तेवढ्या वेळामध्ये आपल्याला ह्याचा निर्णय घेता येतो. क्वचित प्रसंगी जास्त वेळ लागू शकतो पण सहसा 3 दिवसामध्ये हा होतो आणि अशा रुग्णाचा एकदा रिपोर्ट दिला की तातडीने ते लोक ॲडमिट होतात कारण त्यांना असंही त्या गर्भाविषयी त्यांनाही चिंता असते. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण ॲडमिट करून ह्या पेशंट्समध्ये ती प्रक्रिया सुरू करतो आणि साधारणतः एक पुढील 4-5 दिवसामध्ये तो गर्भपात होईल याची आपण दक्षता घेऊन सुरक्षितपणे तो गर्भपात करत असतो. आणि अशा सुरक्षित ठिकाणांचं जर नाव घ्यायचं म्हटलं तर सर्व वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हिल हॉस्पिटल्स अशा ठिकाणी किंवा जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत जिथे या सगळ्या गोष्टीची सुविधा उपलब्ध आहे, सुरक्षितता उपलब्ध आहे आणि त्यांना मान्यता आहे शासनातर्फे गर्भपात करायची, अशा ठिकाणी हे गर्भपात करावे. हे छोटे जे दवाखाने आहेत खेडोपाडी त्यांना ह्याचे काही अधिकार नसतात आणि तिथे सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची असल्यामुळे जिथे कुठे ते सुरक्षित राहील आणि त्याला मान्यता आहे 24 आठवड्यावरील गर्भपात करायची अशा ठिकाणीच हे गर्भपात करावे. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आणि आज आपण चर्चा करत आहोत गर्भाच्या विसंगतीसाठी 24 आठवड्यांवरील गर्भपात आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर विजय कल्याणकर सर. प्रेक्षक हो, पुन्हा एकदा मी तुम्हाला जे हॉस्पिटलच्या गर्भपात केंद्राची माहिती देत आहे ते तुम्ही नक्कीच नोंद करून घ्या. @GGMC अँड सर जे हॉस्पिटल मुंबई. कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत OPD नंबर 18, फोन नंबर्स आहेत 022 23 73 55 55, 022 23 22 22 55. ईमेल ID आहे obgyggmcjj@gmail.com. तर प्रेक्षक हो, या संकेतस्थळावर किंवा या फोन नंबर्सवर कॉल करून तुम्ही याविषयी डिटेल माहिती घेऊ शकता. सर, आपण 24 आठवड्यावरील गर्भपात या विषयावर चर्चा करत आहोत. बेसिकली आपला जो मेन टॉपिक आहे तो विसंगती म्हणजेच व्यंगांच्या बद्दल आहे किंवा व्यंग झाल्यामुळे कशा प्रकारे गर्भपातासाठी महिलांना मदत करता येईल. तर असे व्यंग होऊ नयेत म्हणून किंवा स्त्रियांना पुढे जाऊन असा त्रास होऊ नये म्हणून त्यासाठी काय काळजी घेता येईल गर्भधारणा होण्यापूर्वी?
आता असं आहे की काही आजार असे आहेत जसं जर डायबिटीज आहे, बरोबर. तर डायबिटीज ज्या स्त्रियांमध्ये असतं अशा स्त्रियांमध्ये जर गर्भ राहिला तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे व्यंग हे व्हायची शक्यता अधिक असते. त्याच्यामुळे गर्भधारणेपूर्वी त्यांचे शुगर्स व्यवस्थित कंट्रोलमध्ये आहेत, कारण पहिल्या साधारणतः एक 12 आठवड्यापर्यंत वेगवेगळे शरीरातले अवयव तयार होत असतात आणि त्यावेळेला जर त्यांचे शुगर्स अत्यंत कंट्रोलमध्ये राहणं हे फार आवश्यक आहे. तर जे डायबिटिक नाही आहेत त्यांनी पण गर्भधारणा राहायच्या पूर्वी जर आपली शुगर स्वतः तपासून घेतली आणि आपण गर्भधारणा राहण्यासाठी आपण फिट आहोत की नाही या सगळ्या दृष्टीने तपासण्या करून घेतल्या तर अशा प्रकारचे व्यंग व्हायची शक्यता एक तर कमी होऊन जाते. दुसरं आहे फोलिक ॲसिड. फोलिक ॲसिड ह्याची जर कमतरता जर असेल तर अशा प्रकारचे व्यंग हे तयार होऊ शकतात. आणि म्हणून ज्या स्त्रिया आता प्रेग्नन्सी प्लॅन करतायत तर अशा स्त्रियांनी फोलिक ॲसिडचं औषध 5 मिलीग्रामची एक गोळी असते ती दररोज एक जर घेतली आणि ती गर्भ राहिल्यानंतर नाही तर गर्भावस्था राहण्याच्या अलीकडेच आपल्याला ती चालू केली पाहिजे. म्हणून एक गंमत म्हणून त्या गोळीला द नाईट बिफोर पिल असं म्हटलं जातं आणि लग्न झाल्यानंतर ही गोळी आपण घ्यायला हरकत नाही. म्हणजे आता नवीन नाव त्याचं तर एंगेजमेंट पिल असं पण आलेलं आहे की फोलिक ॲसिडची गोळी ही स्त्रियांनी जर घेतली तर त्याच्यामध्ये ह्या अशा प्रकारचे व्यंग हे व्हायची शक्यता अत्यंत कमी असते. नात्यामध्ये जर लग्न असतील तर त्याच्यामध्ये थोडीशी शक्यता अजून वाढते, तर ते शक्य असेल तर ते पण आपल्याला टाळता येईल. आणि दुसरा भाग असा आहे की अशा प्रकारचे व्यंग 24 आठवड्यानंतर जरी आपल्याला कायद्याने तरतूद केलेली आहे की गर्भपात करता येईल तरीसुद्धा आपण 24 आठवड्याची वाट न बघता अलीकडच्या काळामध्ये जर आपण 16व्या 18व्या आठवड्यामध्ये सोनोग्राफी केली किंवा 22व्या आठवड्यामध्ये जेव्हा हृदयाचे जे संबंधित काही व्यंग असतात की ते व्यवस्थित दिसतात तर जेवढं ते लवकर डिटेक्ट होईल तेवढं आपल्याला तो गर्भपात सोपा होतो करायला. तर अशा प्रकारे ही काळजी आपल्याला नक्कीच घेता येईल. बरोबर. सर तुम्ही आता सांगितलं की बऱ्याच वेळेला डायबिटीस असेल आईला किंवा आईची शुगर वाढलेली असेल तर अशा वेळेलाही आपल्याला बाळामध्ये गर्भामध्ये व्यंग होण्याचे चान्सेस जास्त होतात. पण कधी कधी असं होतं की प्रेग्नन्सी इंड्यूस डायबिटीज किंवा प्रेग्नन्सी झाल्यानंतर होणारा डायबिटीस असेल किंवा प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळेला लेडीजचा रक्तदाब वाढतो, तर अशा सिच्युएशनमध्ये गर्भामध्ये व्यंग निर्माण होण्याचे चान्सेस असतात का आणि जर असतील तर मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? नाही, गर्भाचे जे विविध गर्भाचे पार्ट्स तयार होत असताना हे सहसा पहिल्या 3 महिन्याच्या आत हे सगळं तयार होत असतं. त्याच्यामुळे जो आघात आहे तो त्या दरम्यान नाही झाला पाहिजे, म्हणजे मोठ्या स्वरूपाचं व्यंग होण्याकरिता. तुम्ही ज्याचा उल्लेख केला ब्लड प्रेशरचं आणि जेस्टेशनल डायबिटीसचं, ह्या सगळ्या साधारणतः 5 महिन्यानंतरच्या सुरू होणारे हे आहेत. त्याच्यामुळे हे डिसऑर्डर्स आधी नसल्यामुळे त्याचा डायरेक्टली परिणाम तसा नाही होत नाही. बरोबर. मग ज्या वेळेला एखाद्या स्त्रीमध्ये ॲनोमली व्यंग डिटेक्ट होतं त्यावेळेला मग बऱ्याच वेळेला पेशंट जे असतात ते गर्भपात करण्यासाठी नकार देतात किंवा ही एक नकारात्मकता होते. तर अशा वेळेला मग मेडिकल बोर्डचा किंवा डॉक्टरांकडून तुम्ही काय सल्ला देता पेशंटला? गर्भाचं जर स्वरूप खूप तीव्र असेल तर आपण त्यांना ते सगळं समजून सांगतो. आणि काही लोकांचे सेंटिमेंट्स असतात, त्यांना जरी ते कळालं तरी पण ते गर्भपात करायला तयार होतील असं काही आपल्याला सांगता येत नाही. आणि तिची जी काही इच्छा असेल त्याप्रमाणे आपण काही त्याच्यामध्ये जबरदस्ती करू शकत नाही. तिची इच्छा असेल की तो गर्भ चालू ठेवायचा तर मग आपण तो चालू ठेवतो. त्याला आपण फोर्सफुली कोणाचं गर्भपात आपण नाही करू शकत, त्याच्या संमती त्यांची आवश्यक असते. बरोबर. मग अशा सिच्युएशनमध्ये बऱ्याच वेळेला जर असं बाळ जन्माला आलं किंवा विथ ॲनोमली असेल किंवा गर्भपातानंतर जरी बाळ जन्माला आलं तर मग त्यावेळेला अशा सिच्युएशनमध्ये काय करता येईल? आता एखादा बाळ जन्माला आलं आणि त्याला तीव्र स्वरूपाची असो किंवा सौम्य स्वरूपाची असो कुठल्याही प्रकारचा जर व्यंग असेल, काही विकृती असेल तर त्याला जे काही आवश्यक औषधोपचार आहे
हा आपण देतो. जसं आता 24 आठवड्याच्या नंतरसुद्धा जे काही गर्भपात केले जातात, तर त्याच्यामध्ये बाळ जर जन्माला आल्यानंतर ते रडलं तर त्यालाही त्याचे जीवन जगायचे अधिकार असतात आणि ते आपण राईट्स त्याचे पूर्ण प्रोटेक्ट करतो आणि त्याला आवश्यक औषधोपचार, त्याला अतिदक्षता विभागात ॲडमिट करणं, त्या बाळाला NICUमध्ये व्हेंटिलेटरची गरज असेल तर कृत्रिम श्वासोच्छ्वासावरती ठेवणं, हे सगळ्या फॅसिलिटीज देणं आपलं कर्तव्य आहे आणि त्या दिल्या जातात याची आम्ही खात्री करतो. बरोबर. सर, आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये कार्यरत आहात, वेगळ्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे. तर हा जो वैद्यकीय सल्ल्यानुसार होणारा गर्भपात आहे त्याविषयी सर तुम्ही काय सांगाल? तुमचे अनुभव कसे शेअर कराल? यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय संभाजीनगर येथे मी कार्यरत होतो आणि सध्या परिस्थितीत जे हॉस्पिटल मुंबई येथे मी कार्यरत आहे. तिकडे आम्ही एक साधारण 68 अशा प्रकारच्या केसेस ज्याच्यामध्ये गर्भामध्ये तीव्र स्वरूपाचं व्यंग आहे, जे 24 आठवड्याच्या वरचं आहे, असे साधारणतः आम्ही एक 68 केसेस केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 59 केसेसला तिथले जे मंडळ आहे त्यांनी परवानगी दिलेली आहे. आणि जे हॉस्पिटल मुंबई येथे जे मंडळ कार्यरत आहे ते गेल्या 2-2.5 वर्षापासून कार्यरत आहे, 2023 पासून. तर आतापर्यंत साधारण 142 केसेस झालेल्या आहेत आणि एक तुरळक 4-5 केसेस वगळता बहुतांश केसेसमध्ये त्या मंडळाने गर्भपात करायची परवानगी दिलेली आहे आणि त्यानंतर ते गर्भपात सुरक्षितपणे करण्यात आलेले आहेत. काही त्या हॉस्पिटलला झाले आहेत, काही बाहेर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये कोणाला काही कॉम्प्लिकेशन वगैरे झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे माझी अशी सर्वांना कळकळीची विनंती राहील की अशा प्रकारचा जर गर्भ राहिला तर सगळी काळजी घेऊनही तो राहिला आणि जर ही फॅसिलिटी जर आपल्याला घ्यायची असेल तर ह्याचा लाभ घेण्यासाठी स्त्रियांनी पुढे येऊन, कारण आपण आता कायद्यामध्ये सुधारणा ह्याच्यासाठीच केली आहे की तो स्त्रियांच्या जसं लोकाभिमुख काही निर्णय असतात तसंच जास्तीत जास्त स्त्रियांना त्याचा फायदा व्हावा याकरिता आपण ही कायद्यातली सुधारणा केलेली आहे. तर जेव्हा कधी गरज बसेल तर त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. बरोबर. प्रेक्षको, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षको, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत गर्भाच्या विसंगतीसाठी 24 आठवड्यावरील गर्भपात या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध गायनाकोलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय कल्याणकर सर. प्रेक्षक हो, वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये जाऊन तुम्ही अशा विषयीचा जो काही गर्भपात आहे किंवा ॲबॉर्शन आहे ते करून घेऊ शकता वैद्यकीय सल्ल्यानुसार. आणि त्यासाठी जे हॉस्पिटलचे डिटेल्स मी तुम्हाला पुन्हा एकदा शेअर करत आहे ते तुमच्या स्क्रीनवरती आहेत. ॲट ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड जे हॉस्पिटल मुंबई. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. OPD नंबर 18, फोन नंबर्स आहेत 022 23 73 55 55, 022 23 22 22 55. ईमेल ID आहे obgyggmcjjh@gmail.com. प्रेक्षक हो, या ठिकाणी मेल करून, फोन नंबर्स करून तुम्ही याविषयी डिटेल माहिती घेऊ शकता आणि भविष्यामध्ये बाळासाठी होणारे जे काही आजार असतील किंवा त्याचं जे आरोग्य आहे ते तुम्ही सुदृढ आणि निरोगी ठेवू शकता. सर, आपण बघतो की बऱ्याच वेळेला जर असं काही व्यंग दिसलं सोनोग्राफीमध्ये त्यावेळेला बऱ्याच वेळेला गर्भपाताचा सल्ला दिला जातो. मग अशा वेळेला फॅमिलीचा सपोर्ट हा त्या स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण की मानसिक आणि शारीरिक लेवलवर हे स्वीकारणं हे त्या स्त्रीसाठी अत्यंत गंभीर असते किंवा हा एक धक्का असतो. सो अशा वेळेला फॅमिलीकडून किंवा नवऱ्याकडून कशा प्रकारे सपोर्ट केला जाऊ शकतो याविषयी काय मार्गदर्शन कराल सर? अशा प्रकारचं बाळामध्ये व्यंग असलेलं जर गर्भावस्था असेल तर निश्चितच त्याचा परिणाम महिलेच्या मनावरती नक्कीच होतो आणि अशा प्रकारची प्रेग्नन्सी पुढे चालू ठेवायला पण त्यांच्या मनामध्ये अनेक संभ्रम असतात, प्रश्न असतात आणि निश्चितच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा त्याच्यामध्ये सकारात्मक रोल
किंवा सपोर्टिव्ह रोल हा फार महत्त्वाचा असतो आणि त्या दृष्टीने त्यांनी तो दिला पाहिजे. ह्याला एखादा कलंक किंवा स्टिग्मा असं काही समजायची गरज नाही आहे. ही निसर्गाने दिलेलंच हे आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये त्याचं गर्भपात करायची व्यवस्था कायद्याने सुद्धा दिलेली असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं मनामध्ये संकोच न ठेवता ह्या गर्भपात आपण सुरक्षितपणे करून घ्यावा हे असं मी सांगेल याच्यामध्ये. बरोबर. आणि फॅमिलीबरोबरच तर समाजाची ही खूप मोठी भूमिका असते. ज्यावेळेला स्त्री अशा फेजमधून जात असते त्यावेळेला तिला समाजाकडून सपोर्ट मिळणं हे फॅमिली इतकंच महत्त्वाचं असतं. तर ज्यावेळेला अशा व्यंग असलेलं बेबी जन्माला येतं किंवा अशी काही वेळ येते त्यावेळेला एक समाजाकडून नकारात्मक दृष्टिकोनाने बघितलं जातं. तर ह्याविषयी सर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? जसा कुटुंबाचा रोल आहे तसाच समाजाचा रोल आहे. बरोबर. त्याने पण ते सकारात्मकतेने घ्यावं आणि म्हणूनच अशा प्रकारची कायद्यातली नवीन तरतूद जी आहे ती अजूनही बऱ्याच लोकांना याच्याविषयी माहिती नाही आहे आणि ती माहिती आपल्या माध्यमातून आम्हाला द्यायचा त्याच्यामध्ये हे मिळतं, एक संधी मिळते. तर समाजाने पण त्याच्यामध्ये सकारात्मकदृष्ट्या आपलं काम केलं पाहिजे. बरोबर. सर आपण आता बोललो की ही जी फॅसिलिटी आपण मुंबईमध्ये कार्यरत आहात त्यामुळे जे हॉस्पिटलमध्ये आहे आणि आपण जे डिटेल्स दिलेले आहेत ते जे हॉस्पिटलचेच दिलेले आहेत की या ठिकाणी ही सुविधा अवेलेबल आहे. पण राज्यात इतर ठिकाणीही अनेक रुग्णालये आहेत की जिथे ही जी पद्धत आहे गर्भपाताची ती कायदेशीररित्या पूर्ण केली जाऊ शकते. तर अशी रुग्णालये कुठे कुठे अवेलेबल आहेत आणि ती सेवा कुठे कुठे पुरवली जाते? एक सर्वसाधारणतः सांगायचं झालं तर ज्या शहरांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे माझी विनंती आहे की ही लिस्ट आपण ती दाखवावी जेणेकरून सर्व श्रोत्यांना त्यांच्या तर याच्यामध्ये जिथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध आहेत जसं मुंबई आहे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, धुळे, त्याच्यानंतर जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, लातूर आणि बीडमध्ये अंबेजोगाईमध्ये आहे, नांदेड, अकोला, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध आहेत आणि अशा ठिकाणी त्या महाविद्यालयाचे वैद्यकीय मंडळ जे आहे ते याबाबत निर्णय घेतात आणि गर्भपाताचं पण फॅसिलिटी तिथे उपलब्ध आहे. परंतु अशी काही शहरं आहेत की जिथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अद्यापही नाही आहेत तर किंवा आता होऊ घातलेले आहेत, नव्याने होत आहेत. तर अशा ठिकाणी हे अधिकार सिव्हिल हॉस्पिटल यांना देण्यात आलेले आहेत. तर जसं आता पालघर आहे, रायगड, ठाणे, त्याच्यानंतर नाशिक, आता नव्याने नाशिकला पण आणि नंदुरबारला पण वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध होत आहे. पण आता काही अशी शहरं आहेत की जिथे अद्यापही वैद्यकीय महाविद्यालय नाही आहेत. तर अशा ठिकाणी जसं आता अमरावती, वाशिम, भंडारा, गडचिरोली, तर अशा ठिकाणी तिथे जे काही सिव्हिल सर्जन कार्यरत आहेत, जिल्हा शल्य चिकित्सक आहेत, तर त्यांना ही अशा प्रकारचे वैद्यकीय मंडळ स्थापन करायची हे देण्यात आलेली आहे, त्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते काम करत आहेत. बरोबर. प्रेक्षक हो, आपल्याला एक फोन येतोय रुपेश सर नाशिकवरून. हॅलो. हॅलो. हां बोला. नमस्कार. बोला मॅडम. नमस्कार. नमस्कार. मी रुपेश गुजराती बोलतो. बोला. सिन्नरहून, लालचौक, सिन्नर जिल्हा, नाशिक. माझं असं म्हणणं एकदा झालेली गर्भपात केलेला असल्यानंतरची पुढची जी डिलिव्हरी आहे ती सुखरूप होऊ शकते का? त्याच्यात पुढे काहीतरी या गर्भपाताचा परिणाम त्या पुढच्या डिलिव्हरीवर होऊ शकतो? बरोबर. धन्यवाद रुपेश सर, तुमचा प्रश्न कळलेला आहे. जे नंबर दिले ते प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे नंबरवर जवळच्या जिल्ह्यांमध्ये त्याची माहिती मिळू शकते का? नक्कीच रुपेश सर, तुमचा प्रश्न कळलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद रुपेश. आपण जो प्रश्न विचारला अत्यंत चांगला प्रश्न विचारला की अशा प्रकारचा गर्भपात केल्यानंतर पुढील गर्भपाताकरिता काही अडचण निर्माण होऊ शकते का? तर आपण ही प्रक्रिया जी पूर्ण राबवतो ती पूर्ण सुरक्षितपणे राबवतो. याच्याने गर्भपातादरम्यान किंवा पश्चात काही प्रॉब्लेम येणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतली जाते आणि त्याच्यामुळे असं काही संकोच मनामध्ये ठेवायची गरज नाही की अशा प्रकारचा गर्भपात जर 24 आठवड्यावरील गर्भपात जर केला तर पुढच्या संभाव्य गर्भावरती त्याचा किंवा त्या दरम्यान काही त्याचा विपरीत परिणाम होईल. त्याच्यामुळे ह्याची काही काळजी बाळगण्याचं काही कारण नाही आहे. त्याच्यानंतर आपण
वेगवेगळ्या सिव्हिल हॉस्पिटलचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मागवलेले आहेत. तर ते कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला त्या जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलकडनं मिळतील. माझ्याकडे सध्या ते उपलब्ध नाही आहेत ते. तर हे तुम्हाला इव्हन वेबसाईटवरती पण किंवा संकेतस्थळावरती पण मिळतील. बरोबर. धन्यवाद. प्रेक्षक हो, ज्यावेळेला वैद्यकीय सल्ल्याने व्यंगासाठी गर्भपात केला जातो त्यावेळेला बऱ्याचशा शासकीय रुग्णालयांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये ही सुविधा अवेलेबल असते. तिथे असलेले स्त्रीरोग तज्ज्ञ, त्याचप्रमाणे गर्भपातासाठी नेमणूक केलेली वैद्यकीय मंडळं यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता. ज्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी किंवा खेडेगावामध्ये जिथे असे सुविधा नाही आहे त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हे व्यंगासाठी करणारे गर्भपात हे स्पेसिफिकली करू शकता. सर, तुम्हाला बऱ्याच वर्षाचा, जवळपास 25 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये. तर जाता जाता सर प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? काय तुमचा अनुभव कसा शेअर कराल? तुमचा मेसेज काय असेल सर प्रेक्षकांसाठी? अशा प्रकारच्या वैद्यकीय मंडळ जे स्थापन झालेले आहेत 2021च्या नंतर, तर त्याच्यामध्ये मला दुसऱ्या आणि ह्या सध्याच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कार्यरत राहण्याची संधी मिळालेली आहे. आणि याच्यातनं आम्ही मी तुम्हाला आकडा सांगितला, 68 पैकी साधारणतः 59 केसेसमध्ये संभाजीनगरमध्ये संमती देण्यात आलेली आहे. आणि मुंबईमध्ये साधारण 142 केसेस केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक 5-6 सोडले तर इतर सगळ्या केसेसमध्ये परवानगी देण्यात आलेली आहे. तर त्याच्यामुळे फायदा असा झालेला आहे की रुग्णांना आता माननीय उच्च न्यायालयाकडे याच्यासाठी दाद मागायला जायची तशी आवश्यकता नाही आहे. कारण आता हे अधिकार शासनाने आता वैद्यकीय मंडळाला दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे त्याचा प्रत्येकाला तो खर्चही परवडणारा नाही आहे किंवा त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे किंवा त्याच्या शहरामध्ये ते न्यायालय उपलब्ध नसल्यामुळे, माननीय न्यायालय उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला तिथे जाणं शक्य होत नाही. आणि एक सर्वसाधारण परिस्थितीतल्या माणसाला ह्या बोर्ड्सचा नक्कीच आधार राहील. आणि निसंकोचपणे लोकांनी यावं आणि अशा प्रकारचे व्यंग होऊ नये याच्यासाठी जी मी काळजी सांगितली आहे घ्यायला ती घ्यावी. आणि एक साधारणतः सगळे वैद्यकीय मंडळ हे तसे सकारात्मकदृष्ट्या अशा प्रकारच्या रुग्णांकडे पाहून त्यांना शक्य तेवढी मदत करायचा प्रयत्न करतात. तर त्याचा पण त्यांनी सर्वांनी लाभ घ्यावा. आणि माननीय उच्च न्यायालयाचे पण असे आदेश आहेत की अशा प्रकारचे बोर्ड सर्व ठिकाणी कार्यरत आहेत. याच्याविषयी सर्वसाधारण लोकांमध्ये याचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा. शासनातर्फे पण तसे निर्देश देण्यात आलेले आहेत. आणि त्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमामध्ये आपण हा विषय घेतला याबद्दल मी आपले पण आभार मानेन आणि सर्व श्रोत्यांचे पण आभार मानेन. आणि आपणही ह्याचा प्रचार प्रसारात सहभागी व्हावं अशी मी श्रोत्यांना पण विनंती करेन. नक्कीच. प्रेक्षक हो, 24 आठवड्यावरील गर्भपात व्यंगासाठी केला जाणारा ही एक कायदेशीर तरतूद आहे. आणि मातेचा आणि बाळाच्या आरोग्याचा विचार करून ही एक सुव्यवस्था कायद्याने किंवा शासनाने आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. भविष्यामध्ये जाऊन आताच्या प्रेग्नन्सीमध्ये असलेलं व्यंग हे बाळाला आणि मातेला किंवा एकंदरीतच कुटुंबाला त्रासदायक होऊ नये आणि त्यापासून सगळ्यांचा बचाव व्हावा म्हणून ही एक शासनाची केलेली एक चांगली सोय म्हणू शकतो. आणि आजच्या वेळेला किंवा एका गर्भधारणेमध्ये जर व्यंग निर्माण झाले तर पुढील अपत्यासाठी किंवा पुढील गर्भधारणेसाठी व्यंग होईल असे नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टीकडे एक सकारात्मकतेने बघून, त्याचप्रमाणे ह्या गोष्टीचा एक सकारात्मकतेने विचार करून स्त्रीला सपोर्ट करणं, फॅमिलीने त्या गोष्टीला स्वीकारणं आणि पुढे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर, आपण आज इथे आलात आणि प्रेक्षकांना या विषयावरती खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलीत. तुम्ही कायद्यामधल्या तरतुदींचंही किंवा त्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या सुविधांचंही तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा एक आरोग्यविषयक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या तज्ज्ञांसोबत दर भागामध्ये चर्चा करत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत निरोगी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार.